राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारावेळी खडसेंकडून भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। मात्र नंतर कार्यकर्त्यांनी तुतारीची आठवण करून दिल्यावर चूक सुधारत खडसेंनी तुतारीवर मतदान करण्याचं आवाहन केलं। यावरच एकनाथ खडसेंना भाजपचा प्रचार करण्याचा शरद पवारांचा आदेश असावा असं वक्तव्य मंगेश चव्हाण यांनी केलं। येणाऱ्या 1 तारखेला 2 तारखेला मतदान होईल। त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे। वरच्या आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत आपल्या कमळावर आयुष्य घातल्यामुळे कधी कधी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मिळालं पाहिजे। ते तुम्ही त्यांना विचारा, तेच तुम्हाला उत्तर देतील। त्यांना शरद पवार साहेबांनी MLC दिली, ते महाराष्ट्राचे नेते आहेत, ते संभाव्य मुख्यमंत्री होण्याचे उमेदवार होते। पुढच्या काळात दाट शक्यता होती की एकनाथ गणपत खडसे हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार राहिले असते, पण दुर्दैवाने आता त्यांच्या मनात काय आलं मला माहिती नाही। आता तेच जर भाजपाचा प्रचार करत असतील, कदाचित त्यांना शरद पवार साहेबांचा आदेश असावा की तुम्ही भाजपाचा प्रचार करावा, हा त्याचा मागचा अर्थ असेल। तुम्ही याच्यावर त्यांना विचारा, आम्ही तर काही त्यांना आमंत्रण दिलं नाही आहे, पण ते येत असतील, पक्ष संघटना आमचं जर वाढत असेल, बिन बुलाए मेहमान हाजिर आहे तो हाजिर आहे, चलने दो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।